संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि भगवान परमात्म्याच्या उभा राहून ठिकाणी देशामध्ये देवाकडे मागणी मागणारा अभंग सेवेकरता उपस्थित केलेला आहे. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्ताचं कर्तव्य म्हणून अगदी दोन शब्दाचा पर्याय देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, काकडा भजन, गाथा भजन, भावार्थ रामायण, हरिपाठ आणि कीर्तन जागर गेले 35 वर्षापासून हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं काय निमित्त म्हणाल तर निमित्त एकच आहे, भगवान पंढरनाथ परमात्मा या मंदिरामध्ये स्थापन झाल्यानंतर त्या मूर्तीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचा असणारा सप्ताह त्या दोन आज्या आणि घाटगे परिवाराने सुरुवात केलेला आहे. कारण आपण माणसाचा वाढदिवस करतो त्या दिवसाला, करतात का नाही? ही वाढदिवस करण्याची पद्धत कुठून आली कोण आठवत मला काही कळतच नाही महाराज. आज पूर्ण शहरामध्ये जर बॅनर लागत असेल तर फक्त वाढदिवसाचे. आता तुम्हाला विचारतो थांबगे सर, हा वाढदिवस आहे का कुठ दिवस आहे? कुठ दिवस आहे? वाढदिवस नाही महाराज, माणसाच्या जीवनातलं एक 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 दिवसाचं आयुष्य कमी होऊ लागलं तरी आपण वाढदिवस म्हणतो. ही असणारी पारखीयाची संस्कृती आहे. विठाला विठाला माणसाचा असतो तो गुढ दिवस आणि देवाचा असतो तो वाढदिवस. हा सप्ताह आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हटलं तरी हरकत नाही. ज्या दिवशी देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरे धनी किंवा होय धनी, भगवान पांडुरंग परमात्मा सिंहासनावर बसल्यानंतर जगद्गुरु तुकोबार आहे. तसे आपण दोंडी वाजवणं बाबासाहेब त्याप्रमाणे माझे तुकोबार आहे. ऐका म्हणून सांगतात, हात वर करून सांगतात उभारीला हात, ऐका ऐका, उभारीला हात जगी जानवली मात, देव बैसले सिंहासनी आलिया याचका पुरी धनी. कशा करता देव सिंहासनावर बसतो? कशा करता देव पांडुरंग परमात्मा आमच्या असणाऱ्या दोन आज्यांनी आमच्या असणाऱ्या माता माऊलीने आणला? त्याचं कारण आहे महाराज, ज्या ठिकाणी देव आहे तिथं कोणत्याच गोष्टीचं काही कमी नसतं महाराज, काहीच कमी नसतं. जिथं देव तिथं कशातच नाही देव. विठ्ठला विठ्ठला कारण आपण निश्चित राहतो महाराज, निर्भय वृत्तीने राहतो. काय कारण आहे? आपल्याला झोपू घालणारा तोच आहे, उठवणाराही तोच आहे. ज्या दिवशी देवाने आपल्याला झोपी घालावं आणि त्या दिवशी आपण उठू नये, त्या दिवशी म्हणायचं आपल्या जवळचा देव निघून गेला. ज्या दिवशी देव निघून जाईल गड्या त्या दिवशी माणसामध्ये आणि कशामध्येच किंमत राहणार नाही. पण आमच्या केशर मावशीने आणि सुंदरा मावशीने काय नाव आहेत महाराज? केसर असावा पण सुंदर असावा. विठाला विठाला केशर आहे पण ते केशरला जर नुसतं केशर म्हणून जमणार नाही, त्याला सुंदरची जोड पाहिजे, त्याला केशर जगामध्ये चालतं. वाईट केशर चालणार नाही, पण केशर असून सुंदर असावा. हे आमच्या दोन आज्या महाराज, एक केशरबाई बरोबर आहे ना, आणि दुसरी सुंदराबाई. आणि केशर आणि सुंदर ही काय जोड आहे महाराज. आणि या जोडीने तुमच्या आमच्या करता पुरून ठेवलेला हा परमार्थ, पुरून ठेवलेला. वाजवायच्या तर मोठ्याने टाळ्या वाजवा, त्याच्या काय हळूहळू टाळ्या वाजवा. मी प्रत्येक कीर्तनामधून सांगत असतो महाराज, माणसं संपत्ती कमी न करता प्रयत्न करतात, संतती कमी न करता प्रयत्न करतात. अरे संतती कमू नये असा माझा दावा नाही, संपत्ती कमू नये असा माझा दावा नाही. पण तुमच्या आमच्या जीवनातली खरी संपत्ती जर काय असेल, खरी संपत्ती जर काय असेल तर तुमच्या आमच्या जीवनातली खरी संपत्ती हाच परमार्थ ही तुमच्या आमची संपत्ती महाराज. आणि संपत्ती आमच्या ह्या गाडगे परिवाराने, आमच्या बाबासाहेब भावाने, आमच्या नानाने, अरे आजीच्या मान, अरे वडसरात कोणी बापाचं नीट घाली नाव काय केलं म्हणतात म्हातारीने? आमचं काय केलं म्हातारीने? बरं खरं सांगायला सर, म्हातारीने ह्याच्यासाठी काय केलं नाही? ऐकत होता तुम्ही? काय केलं नाही म्हातारीने आपल्यासाठी? अहो जे करायचं नाही ते केलं. करू नये तो केला व्यापार, पहिला भार कुटुंबाचा राब 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 राब